नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जी दावणीला एक हिरा आहे आणि तो हिरा महाराष्ट्रभर चमकतोय आणि आवडीचा आहे. मी कुठं आलो आहे तुम्हाला कळलंच असेल. मी आलो आहे सोनारपाड्यात आणि सोनारपाड्याचं नाव ऐकलं तर आपसूक एक नाव येतं, सांगायची गरज बी नाही. आणि आपण आज दावणी बघणार आहे. मोठ्या सोन्याच्या दावणीला आलो आहे आपण. कोण कोण आत्ता आहे दावणीला? मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. जयेश शेट आहेत. जयेश शेट आत्ता बैलाला गोंधळतात. कुठं आणलंय वासरू? हे वासरू दहीवडी का? काय आहे वासराचं वैशिष्ट्य? ओपनच्या मैदानाला त्यांनी 5-6 ठिकाणी गटपास केल्यात आणि शेमीला 2 नंबरलाच उतरलेला. त्या दिवशी पुशेगावला पण 10व्या शेमीत 2 नंबरला गटपास केला तर पुशेगावला पण वासरांनी. बरं, आदत आहे? होय. कितीची खरेदी आहे ही खरेदी 6 लाख रुपयाची. होय. चांगलं पळतंय. चांगलं नाव सांगायचं? जोकर. चांगलं नाव ठेवलंय, जोकर. बघू आता पुढं बी चांगलं आहे आणलंय वासरू तुम्ही. हा पहिला घेतलेला आहे बावऱ्या म्हणून. सोन्या ड्रायव्हर कडनं खरेदी केली. बावऱ्या काल रेस केलेली आहे त्याने. हा गुलाल दिसतोय. कसा पळतोय तो आता तरी? आतनं दोन्ही खांदी फुल स्पीडने पळतो. होय. कुठून घेतलेला आहे हा? सोन्या ड्रायव्हर आबाईची वाडी. हा वा. आता ज्याची आपण वाट बघत असतो आणि जो बैल महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत आहे मित्रांनो, सोन्या, मोठा सोन्या. आज आपण मोठ्या सोन्याजवळ आले. जय शेट्टी आहेत. कसा कालचा विजय स्पेशल होता? काल विजय स्पेशल म्हणजे जेवढे त्याचे फॅन्स होते ना त्यांना एवढा आनंद झाला का त्यांची इच्छा होती का 26 जानेवारीला पळवावं म्हणून. मला कमेंट करून सांगायचे किंवा फोन करून सांगायचे, मेसेज करून सांगायचे. म्हणून मी सावली मैदान कमिटीला जेव्हा आमंत्रणला आले त्यांची पण इच्छा होती का बैल आमच्या अड्ड्यात पळवा म्हणून त्यांना पण सांगितलं आणि फॅन्स लोकांना पण का आपण बैल पळवूया. बैलाला पायाचा आजार होता, तो जवळजवळ 60-70% कव्हर केलता मी, पण परत बैल पाय उचलायला लागलेला आहे कालपासून. बरं, पण बैलात मी पाठीमागं बघितला एवढी तब्येत नव्हती. तुम्ही चांगली तयारी केली म्हणजे बैल असं तुमचा त्याचा सांभाळ असतो, तो भाग वेगळा, खूप अगदी मुलागत सांभाळता. कशी तयारी केली ती सांगा. तयारी म्हणजे त्याला दूध असलं का ऑटोमॅटिक तयार बैल होतो. दूध, गाजरं, बीट, मका हे आवडीचा खाद्य आहे. दूध किती पाजता? 8 लिटर दूध द्यायचं. 8 लिटर दोन्ही टायमाला 8 लिटर आहे. म्हणजे 16 लिटर? नाही 8 लिटर. 4 का? बर. मग हे जो रहस्य म्हणायचं दुधावर फुल तयार होतो बैल. गाईचं कुठल्या? गिर गाईचं? गिर नाही, गिर गाईचं 2 लिटर याच्यासाठी आणतो बावऱ्यासाठी. मी म्हैस आणलेली आहे. दरवर्षी आपल्याकडे घरच्याच म्हशीचा दूध असतो बैलाला. घरी काय दूध टेंबर पण जात नाही. इथेच काढायचं, इथेच पाजायचं. बरं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी तुम्हाला थेटच विचारणार आहे की काय होतं मागच्या 3-4 महिन्यात बैल पराभूत होत होता, तर काय लोक तुम्हाला म्हणत असतील की नाही बैल संपला, कशाला तुम्ही पळावताय? आता बोलणारी असतातच का बैल आता काय पळू शकत नाही, वय झाला, फुकट पळवता. पण जे त्याचे फॅन्स आहेत ना त्याचा एवढा त्यांचा जीव आहे बैलावर का त्याच्या मागं त्या फॅन्सचा आशीर्वाद असेल म्हणून बैल पळत असेल. बरोबर. दुआ आहे, लाखो लोकांची दुआ आहे. आणि त्या दृष्टीनं आणि ह्या प्रवासादरम्यान तुम्हाला कळलं असेल म्हणजे बैल ज्यावेळेस पळत नव्हता किंवा आपण म्हणू थोडा बॅड पॅच येतं म्हणजे थोडं वाईट दिवस येतात, हां, तर त्यावेळेस बैल उभा राहिला निवळ फॅनच्या आपण म्हणू दुयेमुळे. बरं. पण मला ही सांगा की आता ज्यावेळेस असं म्हणतो आपण एवढा हिंद केसरी बैल म्हणजे ह्या बैलानं काय मिळवलं नाही असा किताब नाही, सगळंच मिळवलं आहे. पण ज्यावेळेस असं माग बैल येतो म्हणजे बैल थोडा आपण म्हणतो काय ना काहीतरी वाईट प्रसंग असेल, बॅड पिच असेल किंवा इंजरी असेल किंवा अपयश येतं, तर कसं त्यावेळेस काय तुमच्या डोक्यात चालू होतं? बैलाला मेहनत मला समजला बैलाला आपल्याला मेहनत घ्यायला लागेल त्याच्यावर. काय बैलाच्या अंगात ताकद असली का बैल पळणारच 1001%. मग बैलाला आम्ही व्यायाम म्हणजे रोज कमीत
8-9 किलोमीटर रनिंग करून येतो बैल सकाळी. चालवून? हां, सकाळी 6ला जातो, 8-8:30 वाजेपर्यंत बैल घरी येतो. आणि जी मुलं आहेत आमची सर्व ग्रुपची ती खूप मेहनत घेतात. म्हणजे 5:30 इथनं 12-1 वाजता जाणार, परत सकाळी 6 वाजता 5:45 वाजता येणार, बैल घेऊन जाणार, तिकडनं आल्यावर दूध पाजणार. खूप म्हणजे खूप मेहनत घेतात पोरं. आणि त्यांच्या मेहनतीला फल हा बैल देईल असा बाबा. मग आम्ही पाहुणे टाकून फेरा टाकला. बैल जरासा 60% पलताना वाटला, मग 80% वाटला. मग त्या दिवशी फेरा टाकला, बरं बैल आपला पळू शकतो. मग हा निर्णय आम्ही घेतला का बैल पळवायचा म्हणून. ते एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत संदीप माळे, यांनी बोललेलं शेर बुड्ढा हो गया लेकिन उसकी ताकद उसके पंजम होते. हे सोडण्यासाठी वाक्य खरं झालं की? खरं झालं. त्यांचं संदीप माली हे आमचे काका आहेत आणि त्यांचा आम्हाला कधी पण मोलाचा सहकार्य असतो. त्यांचे पण आम्ही आभार मानतो. ते झाले. परत आपला आकाश राऊत झाला, मिलिंद शेठ झाला, असे रुपेश तरे झाले, जुने डोंबिवलीचे रमेश मामा झाले, अतुल भाऊजी झाले. म्हणजे खूप याच्या मागे सांगावं तेवढी नावं कमी आहेत. तेवढी माणसं बैलासाठी एवढा फोन असतात त्यांचे का आपला बैल कसा झालाय, कुठपर्यंत झालाय, क्लिअर. म्हणजे असं विचारपूस बैलाची सारखी करणारी माणसं आहेत आवर्जून. म्हणजे त्याच्या अजून म्हणजे पंजमे ताकद आहे. म्हणजे त्याच्या जे आपण म्हणतोय त्याच्यात ती धमक आहे. तुम्ही हे आपले दौरलीचे बबलू दादा, हरण्याचे मालक बबलू दादा, ते पण कायम बैलाचे म्हणजे विचारत असणार बैलाला. बैल जयस कुठपर्यंत आपला क्लिअर झाला रे कसा, आणि कधी तुला पळवायचं ते फक्त सांग. कुठल्या पण बैलाबरोबर, त्याच नाही कुठल्या पण बैलाबरोबर. बस याच्यापेक्षा मोठा अभिमान काय वाटतो? बरोबर. आता तुम्हाला मला हे आवर्जून विचारावं लागेल, ह्या बैलाचं मी म्हणेन पळण्यापेक्षा हा बैल आपण म्हणू प्रचंड अशी झिटीचा बैल आहे, खुनशी बैल आहे. म्हणजे त्याला करायचं तर तो करणारच. तो मालकासाठी, फॅनसाठी, मालकासाठी नसेल पण फॅनसाठी आणि गावासाठी आमच्या पळतो बैल. अतिशय जिद्दी बैल. मी म्हणेन ह्या वयात ह्यानं पळलं नाही पाहिजे तसं नियमानुसार. त्याचं वय पाहता रिटायरमेंटची गरज आहे, पण बैल जिद्दीनं पळतोय. काय सांगाल त्या जिद्दीविषयी? काय सांगाल तुम्ही बघताय? जिद्द म्हणजे त्याला आहे ना, बैलाला समोरचा बैल जर कमजोर झाला तरच बैलाला मारणार. तो गाडीने मार खाला तर पळून गुलाल अंगावर पडल्यानंतर बैल कधीच कोणाला म्हणजे शिंगपण हलवत नाही का, काहीच नाही. ज्या दिवशी बैलांनी मार खालाय ना, त्या दिवशी बैल म्हणजे कोणाला जवळच येऊन देत नाही. ना खाना खाणार, ना पाणी पिणार, पाण्याच्या बादल्या उडवून देणार, फक्त राग रोष करत राहतो. ज्या दिवशी गुलाल पडेल ना, मग किती जण फोटो काढा, काही काढा, त्याला काही फरक पडेल. आणि मी पाठीमागच म्हटलेलं ह्या बैलाला कॅमेरा कळतो. म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर राहावा. म्हणजे असंख्य महाराष्ट्रातील बैल आहेत, कॅमेरा आणला तर सोन्याचा डोल तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसणार, तो वेगळाच उभा राहणार. ही बैलात ह्या वैशिष्ट्यच आहे. म्हणजे खूप त्याला सगळ्या गोष्टी अशा कळतातच. तुम्ही बघा, अनुभव घ्या. पण आता महाराष्ट्राला प्रश्न, आणि मी तो विचारणार आहे. बैल एवढा रेकॉर्ड ब्रेक केले, म्हणजे ह्या बैलानं सगळंच मिळवलं आहे. एक आयुष्यात जो बैल मिळवू शकतो ते सगळं त्यानं मिळवलं आहे. तरी बैल पळवायचा का? रिटायरमेंट का घ्यायचा नाही ह्या बैलाची? सर्वांची इच्छा आहे आणि बैल जर सर्व फॅनची इच्छा आहे. आणि बैल काही जण शर्ती ना, बैल बंद अड्ड्यात जात नाही 3 फेऱ्याला घाटावर. काही जणांनी मैदानं बघायची जायची सोडून दिली, यूट्यूबला बघायची सोडून दिली. आणि ज्या दिवशी बैल पळायला जाईल त्या दिवशी फक्त सांगतात, फक्त तुम्ही स्टेटस ठेवा म्हणजे आम्हाला समजेल का बैल पळणार आहे म्हणून. त्या दिवशी आम्ही बैल बघू, एवढी त्या बैलावर जीव आहेत. मग त्यांची पण इच्छा मारावं नाही. आणि डॉक्टरांचा पण सल्ला घेतला, जर बैल तुम्ही बसवून ठेवला, बैल पायाने अजून आदू होत जाईल, सर्व जाम होणार. इकडे यावेळेस थोडं व्यायामासाठी पळणार तुम्ही म्हणताय, पण मला काय विचारायचे माहिती आहे का? पण आता इकडे येऊन बोलू आपण. एवढं समजा बैल पळतोय, पण ह्याचं कॉम्पिटिशन आत्ताच्या बैलांबरोबर किती योग्य आहे करणं? कारण ह्या वयाचा बैलच नाही ना आत्ता पळणार. आता कॉम्पिटिशन आपण कोणाचं, सर्व नंदी आपलेच आहेत. आपण काही कॉम्पिटिशन कुठल्याच बैलाची करत नाही. कारण जे बैल आहेत ती सर्व आपली, कुठली पण बैल जेवढी पळतात ती माझी समजूनच मी सर्व बैलांना हे करतो, आदर करतो सर्व बैलांचा. बरं, अजून मला हा प्रश्न विचारायला लावलाय की ज्यावेळेस
सोन्या पळतोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यानं मिळवून दिल्यात. पण सोन्याचं कसं होतंय, सोन्याचं काय वेळेस जी इंजरी झाली त्या इंजरीसाठी काय नक्की इलाज करताय का नाही, काय नक्की प्रॉब्लेम झालाय? कारण हा बैल धाडशी म्हणतोय आपण, बैल जिद्दी आहे, काय नक्की हो त्याला झालंय? त्याला आता दुसरा पाय आहे ना, त्याच्या पायाच्या खाली थोडासा क्रॅक आहे. त्या दिवशी एक्सरा काढला तर डॉक्टर बोलतो गोळ्या जाऊयात, होऊन जाईल, तो काय नॉर्मली गोष्ट आहे ती, ते होऊन जाईल, काय हरकत नाही. आणि डॉक्टर पण खूप चांगले आहेत, सिंग डॉक्टर म्हणून, त्यांना पण पायाला त्रास आहे, तरी ते बैलासाठी 1 महिना सुट्टीवर आहेत, पण बैलासाठी ते येतात. आणि काल त्यांचा मला जशी रेस त्यांनी बघितली यूट्यूबला तसा मला फोन आला आणि एवढा आनंदात ते फोनवर हसत होते का त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. एवढा बैलावर प्रेम करणार आहेत ते. नाही म्हणजे असं नाही होणार, जिथं बैलगाडी प्रेमी आहेत तिथं सोन्याला म्हणजे असं आवडत नाही. सोन्या असा बैल आहे की तो आवडणार. बैलगाड्याचा जर इतिहास लिहिला जर अलीकडच्या बंदीपासून, तर सोन्याला वगळून तो इतिहास लिहिताच येणार नाही. कारण मनावर राज्य केलं आहे कितीतरी. त्याचं रूप बी असं आहे की जर म्हणजे आत्ताच्या पिढीचं शेवटचा बैल, ह्याच्यानंतर बैल नाही. काय सांगाल, असं रूप किंवा हे पळणं की सगळं असं बैल होणं शक्यच नाही. माझ्याकडे ना कोणाकडेच होऊ शकत नाही. आणि त्याची बरोबरी मी कुठल्याच बैलाबरोबर किंवा कशातच लावणार आहे. जो पण आज मला नावा रूपाला आणला, जयेश पाटील कोण आहे, त्या बैला मुलं मला ओळखायला लागली आणि ह्यो माझ्यासाठी देव आहे. आणि मी आपल्या पिढीचं भाग्य समजतो की ह्यो बैल बघतोय. कारण मित्रांनो, अशी बैल होणे नाहीत म्हणजे आपण पुढच्या पिढीला सांगू शकू अशी बैल आहेत बघा. त्यातील एक बैल नक्की सांगणार. आता एक बैल पाळायचा सोनार पाड्याचा सोन्या, हा बैल असा होता. म्हणजे ऑलरेडी त्याचा इतिहास झालेला ऐतिहासिक बैल आहे. मग तुम्ही म्हणताय व्यायामासाठी पळवायचा, पण व्यायाम अड्ड्यातच का, म्हणजे तिथं बिनजोडलाच का, असं नॉर्मल ठिकाणी का करू शकत नाही? जो त्याचे फॅन्स आहेत ना त्यांचं पण मनोरंजन होईल आणि बैलाची व्यायाम पण सराव पण होऊन जाईल. हे सर्वांना आनंद भेटेल त्याच्यातनं. त्या दृष्टिकोनातनं आपण मैदानाला पळवू. पण माझी बी विनंती राहील, शर्यती करताना म्हणजे आपण खूप आता नवीन बैल पळतात, चांगली बैल पळतात, त्याच्याबरोबर म्हणजे तो करणार, शर्यत करणार, पण त्याला तो त्रास होईल ज्यादा, म्हणजे नाही का पूर्ण ताकद लावल्यामुळं. तर की त्याला म्हणजे व्यायामासाठीच पळवा ज्यादा त्याच्याबरोबर. कारण आम्ही बैल कमीत कमी महिन्यातनं 2 महिन्यातनं बाहेर काढणार आहे. रोजच व्यायाम द्यायची म्हणून रोजच काढणार नाही. बैल हा रोज व्यायामासाठी डोंगराला जातो, कमीत कमी 8-8.5 किलोमीटर. म्हणून काय व्यायाम ती पण वापस त्याला पाहुणे देतो आम्ही आधी, म्हणजे 15 दिवसात 20 दिवसात. आता हा प्रश्न विचारला पाहिजे आणि मला खूप लोकांनी म्हणजे प्रेक्षकांची इच्छा आहे की मथुर आणि सोन्या एकत्र येणार का? पळवू ना. ज्या दिवशी योग जुळून येईल त्या दिवशी मथुर आणि सोन्या पळवू. पळवायण्यापेक्षा एकत्र येणार का? एकत्र समोरासमोर आलेली व्हिडिओ तुम्ही बघितलेलीच, किती प्रेक्षक आनंदित होते. दोन्ही बैल एका जवळ आले. मथुर आणि सोन्या एकत्र पिसारव्याच्या मैदानात चालते. किती लोक टाळ्या आणि शिट्या वाजवत होते. म्हणजे सर्वांना आनंद आहे. आणि विशेष म्हणजे दोघं पळालेत अगोदर पळाला याच्या गळ्यात फेरा टाकलेला आपण. तर महाराष्ट्राची इच्छा आहे, तमाम बैलगाडी शौकीनांची इच्छा आहे की बैलगाड्यातील हे 2 रथी महारथी म्हणून एकत्र यावे. कारण खूप साऱ्या लोकांना वाटतं की नाही ही विरोधात नाही पडली पाहिजे, ती एकत्र आली पाहिजे. काय सांगाल? योग ज्या दिवशी येईल जुळून त्या दिवशी 100% पळू. तुमच्या बाजून तुम्ही प्रयत्न आहेतच. एकत्र याला तुमच्याकडून ही आहे. मित्रांनो, प्रेक्षकांची सर्वांना आवड आहे, आपल्याला पण आवड आहे वा एकत्र पळायला. मित्रांनो बघा, ह्यांच्या बाजूने हे तयार आहे. तुम्हाला लवकरच सोन्या आणि मथुर एकत्र दिसतील पळताना, तर बघू, पण एकत्र तर दिसतील. आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करू. आता पुन्हा येतो सोन्याकडं. ह्या बैलाचं तुम्ही वैशिष्ट्य बघताय का? अशी जीन्स पुन्हा नाही, म्हणजे बैलगाड्यात तशी नाही जीन्स ह्या बैलासारखी होऊ शकत नाही. कारण बैलाची कातडी एवढी पातळ आहे का धुतल्यानंतर आहे ना, म्हणजे एकदम असा पांढरा बगल्यागत दिसतो बैल. आणि त्याची स्किन अशी चमकत राहतो दुधामुळे. मग त्यामुळंच मला वाटतंय की ह्याची पुढची पिढी आल्या पाहिजेत, भरपूर आल्या पाहिजेत. कारण
मला वाटतं ह्याच्या पूर्ण असं एकंदरीत शरीरयष्टी असेल, धावणं असेल, ह्याच्या पूर्ण लाईनमधला हा शेवटचा बैल आहे. असा बैल नाही होणे. तर पैदासाचा काय विचार आहे की नाही? पैदाशीला मी स्वतः 4 गायी घेणार आहे. पावसाळ्यात आहे ना, जेव्हा पावसाळ्यात 4 गायी घेऊन मी इथं सांभाळणार आहे घरी. आणि मी बैल पण इथंच ठेवून गायी भरून घेईन. त्यानंतर बैल वर जाईल. या इकडं सोन्या परत इकडून दाखवू. तर हे पैदास होणार लवकरच, तुम्हाला लवकरच आपल्याला दिसणार सोन्याची गायी शोधाचा चालू आहे विजयानाचा. कारण विजयाना आमचे माझे गुरुच आहेत आणि मास्टर माइंड आमचे विजयाना आहेत. आता नाना बोलले आपण बाजाराला, नाना प्रत्येक जातात, गायी घेऊ, मग आपण पैदास करू. म्हणजे सोन्याच्या मागं ब्रेन असतो विजू सगळं नियोजन करतात. बरं, आता मागणी काय काय येते सोन्याबद्दल बरीचशी मागणी येत असेल, हे करा ते करा, लग्नाला आणा, कुठे काय आणा. तर अशी वेगळी मागणी काय आली का तुम्हाला की अरे बापरे ही विचार बी केला नव्हता, एवढं प्रेम आहे? आता बारशाला पण बैल मागवलेला. बारशाला बैलाचं काय म्हणजे हे असतो, कारण बैल पायाला बाहेर नेला ना का बैल बसत नाही, त्याच्यामुळं आपण बैल हे करत नेत नाही शक्यतो करून. पण सर्वांचा मित्रांनो बारशाला बघा, म्हणजे आम्ही तर असं म्हणजे सगळ्यात मोठा सेलिब्रिटी आत्ता सोने. आणि आता साताऱ्याला 4 तारखेला न्यायचं आहे. शिवेंद्रराजे यांच्या PA चा फोन आलेला काल मैदानात, आवाज नाही आला, बोलतं सर लाईनवर येतात. बरं थांबा, मला इथं रेंज नाही बरोबर, तुम्ही संध्याकाळी करा किंवा उद्या करा सकाळी. तर 4 तारखेला बैल हा साताऱ्याला पशु प्रदर्शन आहे तिथे प्राणी. त्याचा आता तिचं करिअर म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणता व्यायामासाठी ठीक आहे, पण तो बैल फक्त लोकांना बघण्यासाठी ठेवावा. कारण ही कसं ही सुवर्ण संधी आहे. आणि मित्रांनो ही फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, जगभर आपण म्हणून सोन्याचं फॅन जिथं जिथं मराठी माणूस आहेत का नाही तिथं तिथं आहे जगभरात. मला रशिया, त्याच्यानंतर सौदी अरेबिया, अगदी पाकिस्तानातून ह्या बैलाचे फॅन आहेत. ही मोठी गोष्ट आहे. या बैलाचा असं वैशिष्ट्य आहे का बैल कमीत कमीत 8 ते 10 वेळा आपले केदारनाथ मंदिरला बॅनरला घेऊन गेलेले आहेत पोरं. त्याच्यानंतर बाहेर देशात या जे गाणी वाजतात, दुबईपासनं तर ऑस्ट्रेलियापासून मला फोटो म्हणजे हे दाखवलेले आहेत, बॅनर व्हिडिओ कॉल करून आम्ही इथे आणि व्हिडिओ कॉल करून आणि गाणे लावलेले आहेत. बरं, याच्या पलीकडे प्रेम काय पाहिजे? वाक्य खोटं ठरवलं, पण तुम्ही म्हणायचं 4 राज्यात नको आले तर मी खुश आहे. आता काय म्हणणार? आता तिकडनं पण यायला लागले तर आता काय बोलायचं? 4 राज्याच्या पलीकडे म्हणजे 7 समुद्र पार गेलो आपण. आता म्हणजे वाक्य बदललं पाहिजे. जगभरातून प्रेम भेटतं, त्याच्यातनं ही आनंद आहे. इथं उभं राहा म्हणजे सोन्यान तुम्ही दिसताल एका प्रेम मध्ये. सगळ्यात महत्वाचं आता काय गंभीर प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तर द्या. सोन्याला तुम्ही वायदी घेताय का? वायदी आपण 1 रुपया पण कोणी पण सांगायचा का 1 रुपया जरी वायदी घेतली का आपण बैलाकडनं? रेसल वगैरे घेताना म्हणजे त्यावेळेस कोणाला पण विचारा, आपण कोणाकडनं फेऱ्याला नाही का कशालाच वायदी घेतली नाही. बरं, वायदी हा प्रकार आपल्याला आवडत नाही. मुलं आमच्या मुंबईला वायदी हा प्रकार चालत नाही. दोन्ही मालकांची बैलाला झुपायची, दोघांनी अर्धी बक्षीस लावायची आणि अर्धी घेऊन जायचा. वायदीचा प्रश्नच येत नाही मुंबईला. सोन्याला कधी असं पैऱ्यातनं फसवलंय का कुणी? म्हणजे चला पैरा करू, नाही असं झालंय का सोन्याच्या बाबतीत? झालाय, याच मैदानाला झालाय 26 जानेवारीच्या खूप मागे 2-3 वर्षापूर्वी. कारण ते बंदित मैदान घेतलेला 26 जानेवारीचा. बैल त्यांनी मागवायला लावला मला. बैलाला जरा पुढच्या पायाचा प्रॉब्लेम होता तेव्हा. तो बोलतो बैल आणा, आपण बैल पळवूया. आणि इथे आल्यानंतर ते फोन उचलायचे बंद झाले आणि बैलाने बैलाच्या याच्यात उत्तर दिलं, पळून उत्तर दिलं. बरं, सोन्याच्यातली एवढं समजा वयात आत्ता त्या डौलात आणि पळतोय, कुठली गोष्ट तुम्हाला जाणवते? कारण तुम्ही बघताय सगळी बैल आहेत, आत्ता ही वासरं आणलेत आणि भरपूर बैलही झालेत. सोन्याच्यात अशी कुठली गोष्ट तुम्हाला दिसते की अजून टिकून आहे बैल जसा आहे तसाच? त्या बैल अजून पण तो जवानीत जसा वशिंडाला शिंग घासायचा किंवा कासरा शिंगात घ्यायचा, ते केल्यानंतर तो बैल कोणालाच ऐकत नाही मैदानात. हे मला आजपर्यंतची गॅरंटी आहे बैलाची.
ज्या दिवशी बैल वशिंडाला शिंगे घसेल आणि कासर शिंगात घ्यायला लागेल त्या दिवशी तो 100% गाड्या मारणार. तो 2 दिवस पहिलेच इशारा देतो का मी कोणाला पण टोकतो, फक्त घेऊन चाला. नाही बैल कळतं. आणि लोकांनी मला विचारायला होतं असा एक किस्सा सांगा ना की ह्याला माणसागतच कळतंय. कारण काय होतंय, हा बैल खूप मॅच्युअर आहे, म्हणजे कुठं कसं उभं राहायचं, कुठं कशी पोच द्यायचं सगळं माहिती आहे. तुम्हाला असा अनुभव आहे का अरे बापरे ह्याला तर ही आश्चर्य कसं एवढं माणसागत कसं कळतंय? त्याला सर्व जेव्हा आपण उठ सांगू तेव्हा उठणार, आपण मागं सर सांगू तेव्हा मागे सरणार. परत लेडीजला म्हणजे माझ्या मंडळीला मारत नाही बैल अजिबात. बाकी जनावर जातो धावून, पण माझ्या मंडळीला फक्त मारत नाही. बर, लवकरच सुवर्ण क्षण आलेला एक, म्हणजे प्रयत्नातून आणि तुमची साथ होती म्हणून ते शक्य झालं. बैलगाडी क्षेत्रातील 2 सुपरस्टार एकत्र आले होते, मोठा लक्ष आणि मोठा सोन्या. काय सांगाल या क्षणाबद्दल, काय सांगाल? आता सर्व पब्लिकनेच उपाधी दिलेली आहे, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, काय मी दिलेलं नाही. आणि तो बैल पण खूप चांगला होता आणि आता पण पळतात. याच्या व्यतिरिक्त बैल ही पण खूप चांगली आहेत. सर्व बैल चांगलीच पळतात आणि त्या बैला बारीक असो गाडे वाहन का मोठा असो, ती बैल सर्व पळतातच. नाही तो क्षण काय, कारण कसं आहे बैल एकत्र आली 2 उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणताय, तर त्यावेळेस काय तुमची असं काय मनात आलं? कारण मनात म्हणजे एवढा म्हणजे आनंद झाला का नाही, कारण त्या बैलावर पण आपला प्रेम होत, लक्षावर पण प्रेम आहे आणि उत्तम भाऊ आहेत ना ते. आणि मेन एकाच गावात दोन्ही बैल आहेत. बर, तो मोठा हे वाटेश्वराची कृपा आहे दोन्ही पण बैलांवर. का एकाच गावात दोन्ही सेलिब्रिटी अध्यक्ष उपाध्यक्ष राहतात बैलगाडी क्षेत्रातले. नाही प्रयत्न केलं, यांच्याशी चर्चा केली होती करायचं का, कारण 2 मालकांनी एकत्र आलं यावं लागतं. ह्यांनी सांगितलं नाही, बैलासाठी हे काही करायला रेडी असतात. म्हणजे हेवे दावे किती असले तर तुम्ही बैलासाठी मागं येणार. किती हेवे दावे असू दे, बैलासाठी बैलाने आपल्याला कुठल्याच काही केलेलं नाही बरोबर, किंवा मालकाने केलेलं नाही. हे वैयक्तिक वादविवाद ही मागची असतात, काही जण कान भरवणार, त्याच्यामुळं होतं. प्रत्येकाने मन शांत ठेवून, डोका शांत ठेवून विचारायला पाहिजे, अशाला असा तुम्ही बोलले का, अशाला असा केला का, मग काय बोलायचं ते मार्ग काढायला पाहिजे. पण तुमच्या बाजूकडं आता नाही होणार की, म्हणजे काय, कारण काय माहिती आहे का, मी पुन्हा काय म्हणतोय, ह्या बैलाचं दुसऱ्या बैलांशी कंपॅरिझन होऊ शकत नाही. कारण ह्याचं वय ह्या वयात म्हणजे तुम्ही बघता बैल किती पळतात तेव्हा, त्याचं वय म्हणजे पळायचा पण नाही, पण कसा त्याचे चाचा वर्ग आहे सर्व, तो सांगतो का बैल आम्हाला, तुम्हाला मगाशीच सांगितलं आम्ही बाईटमध्ये, का आम्ही शर्ती क्षेत्र बघायचा सोडून दिलेला आहे. पण असा एक दिवस येणार जयेश की सोन्याला पूर्णपणे थांबवावंच लागेल, ते शरीरामुळे किंवा काय वयोमानामुळे. पण काय ठरवले त्याच्यानंतर? त्याला मी ठरवलेला बोलून दाखवणार नाही, कुठलीच गोष्ट करून दाखवेन. तेव्हा तुम्हालाच बोलवेन का सोन्याची इंटरव्ह्यू घ्या, तेव्हा मी इंटरव्ह्यू देणार नाही, तेव्हा पोरं इंटरव्ह्यू देतील दुसरी. त्यासाठी खूप मोठा प्लॅन करून ठेवलेला आहे मी बैलासाठी. नाही मलाही नेहमी वाटतं की मित्रांनो, तुम्ही ह्या बैलाच्या जवळ येऊन कधी उभं राहा, एक वेगळी एनर्जी आहे, म्हणजे काय म्हणू आपण, ते काहीतरी वेगळी जादू आहे ही. तुम्ही तर कंटिन्यू असतात, तर असं काय दाखवली वेगळी शक्ती आहे या बैलाच्यात. बैलाच्या शक्ती म्हणजे त्याला पण समजतो माणसासारखा का बाबा माझ्यासाठी माणसं येतात, आपण फोटो बिटो काढायला पोज म्हणजे देतो, त्याला सर्व कळतो, लांब लांबनं माझ्यासाठी माणसं येतात. मित्रांनो, मी एक माझा अनुभव सांगतो. सोन्याच्या शेजारी गेलो तर फोटोचा जाऊ द्या, पण एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे की नाही, एवढी ह्या बैलाच्यात आहे ना. तुम्ही कुठेही कधीही नाराज असेल, आयुष्यात कधीही तुम्ही थकलेला असाल, आशा नसाल, तर सोन्या शेजारी येऊन उभं राहायचं, तुम्हाला वेगळी एनर्जी येणार आणि आपोआप मार्ग सापडत जातात. 100%. कारण जेव्हा आपण बैलाला बघतो ना सकाळी, तेव्हा मन प्रसन्न झालेला असतो. आणि तुम्ही जर बघता काल किती वाजता आले तुम्ही, मी किती वाजता होतो, आणि सकाळी किती वाजता आले ना, कुठे होतो मी. अजून प्रश्न आहेत सोन्याच्या बाबतीत, भरपूर मला कधी घेतलेत ह्यांच्या, म्हणजे काय विचारायचं राहिलं नाही. पण मला सांगा की अजून कुठल्या बैलांबरोबर तुम्हाला सोन्या पळवायचे, की ह्या बैलात खरंच पोटेन्शियल आहे, अशी कुठली बैलाबरोबर पळवा? मला कुठल्या बैलात पळवायचा मोठ्या बैलात तर इच्छा नाही, आणि ज्या छोट्या बैलवाल्यांना फेऱ्या बैल लागेल इथे या, मी बैल कधी पण देणार. ज्या दिवशी मला फेरा द्यायचा असेल त्या दिवशी कॉन्टॅक्ट करणार आणि तुम्हाला सांगणार काय बैल घेऊन या म्हणून. पण काय लोक आरोप करतात ना की वायदी घेतात, मग काय कसं काय करतो?
वायदे आहे ना मी कोणाकडनं घेतले फक्त प्रूफ करून दाखवायचा. बरं, ज्यावेळेस असं जे शेट तुमच्यावर आरोप होतो की नाही पैशासाठी पळवतात, त्यावेळेस काय काय वाटतं, काय सांगाल? तुम्हाला सांगतो, पैशासाठी जर मी बैल पळवत असतो तर खूप पैसे कमवले असते बैलाच्या जीवावर. मला वायद्या पण 80,000 रुपयावर बैल मागत होतो, मी कधीच दिलेला नाही बैल. उलट त्या माणसांवर मी बिघडलेलो आहे. आणि मला जर पैसे, काल बैलाची रेस होती मोठी, अक्षरशः माझे फक्त बोकडाचे पैसे लागले, बाकी सर्व पोरांचेच पैसे लागले. आणि 3 दिवस माझी इथे पाहुणी होती, तो पण सर्व येत होत ना. मला जर पैसे कमवायचे असते तर मी वायदे घेऊन बैल दिला असता. बरं, ही प्रश्नांची उत्तर तुम्ही देताय आणि दिलखुलास देताय, आणि ही प्रश्न ही महाराष्ट्रात चर्चा आहे म्हणून मी विचारतोय. अजून एक सारखी चर्चा असते ना ह्याच्यावर बोला, की आता कसं झालंय बैल इंजेक्शन देऊन पळवतात, हाही आरोप काय काय जण करतात. काय सांगाल तुम्ही? सांगा. म्हणजे कुठल्या आपल्या बैल आपल्याला बी दुसरे बैलाला आपल्या आहे ना अंगचीचा एवढी करंट आहे अजून पण, त्याला इंजेक्शन द्यायची काही गरज नाही. आणि इंजेक्शन देणारे आहेत ना त्यांना नंदीवर अन्याय करतात मला तरी असं वाटतं. आणि त्यांना एवढा मोठा ते हे पाप कुठेच फेडू शकणार नाही. बैलावर अन्याय जो पण करेल, इंजेक्शन देईल, गोळ्या दवा देईल, काही नशेचा हे देईल, त्यांना आयुष्यात देव तरी माफ करणार नाही. बरं, तुमच्या बाजूनं जयेश शेठ सगळं वाद कधी मिटणार? कारण तुम्ही असता काय इकडं तिकडं बोललं, काय काही वेळेस तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बोलत असतात, तुमच्या बाजूनं सगळं वाद कधी आम्हाला दिसणार मिटलेलं? ज्या दिवशी माझ्या विरोधात कोणी बोललं नाही, मी कोणाच्या विरोधात पहिले बोलत नाही, माझ्या विरोधात कोणी बोलणार नाही, मी त्याच्या विरोधात बोलू शकत नाही. जो माझ्या विरोधात बोलेल त्याच्या विरोधात मी 100% बोलणार. बरं, म्हणजे मित्रांनो सुरुवात तुम्ही करू नका, तुम्हाला उत्तर भेटणार नाही. त्यातून काय त्यांना उत्तर प्रत्येकाला भेटेल, म्हणजे त्यातनं काही विषयच नाही येणार. तर सुरुवात करू नका. आणि सोन्याच्या समोर आहेत त्यामुळे जयेश शेठ या शब्दाशी मात्र प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक राहणार. सोन्या समोर उभा राहून सांगतोय. बरं, काय मग आता व्यवसाय वगैरे काय चालू आहे जयेश शेठ? व्यवसाय आमचा कन्स्ट्रक्शनचा आहे आणि लॉजिंग बोर्डिंग आहे आणि गाले आहेत आणि व्यवस्थित आहे सर्व. म्हणजे पूर्ण अगदी कुटुंब व्यवस्थित पद्धतीनं सेट आहे. वहिनींची काय भूमिका असते? तुमच्या पत्नी आहेत त्यांच्या पत्नींची भूमिका काय नाही, ते त्यांना फक्त ऑर्डर सोडायची. आपण एवढी माणसे येतील तेवढ्यांचा जेवण रेडी ठेवा फक्त. आणि बैलाची आल्यानंतर ते दिष्ट काढायला येणार त्यांना आपण सांगायची गरज, त्यांची कामं ते करून घेणार. मित्रांनो, आपण मैदानाला असलो, बैल घरी असतो बहुतेक. सोन्या पळतोय, जयेश शेठ येतात समोर, पण वहिनींचं खूप मोठा वाटा असतो. तर वडिलांचा असतो, तर आज आईचा, सर्वांचा, सगळ्यांचा असतो, भावांचा, महाराष्ट्राचा जरी. तर फक्त आम्ही त्याचे सेवक आहे. बर, तर वहिनीशी काय गप्पा मारूया आपण. या मग. बैल पळतो ठीक आहे, पण एखादा बैल घडण्यात कुणाचा मोठा वाटा असतो. महाराष्ट्रातील अनेक बैल पळतात, तर त्या घरातील स्त्रिया, तर जयेश पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत. आणि सोन्यामागं एक मायेचा हात असतो. पहिल्यांदा ताई तुमचं नाव सांगा. अश्विनी जयेश पाटील. होय, तुमचं माहेर कुठलं? रायगड. रायगड. बर, सोन्या आता धरलाय, पहिल्यांदा सोन्या म्हणजे कधी बघितलं होतं सोन्याला तुम्ही? सोन्याला जेव्हा पहिल्यांदा खरेदी केली तेव्हा आणलेलं, तेव्हाच बघितलेलं. हो ना. बर, ज्यावेळेस आणलं तेव्हापासूनच मारत नाही का कसं काय? तेव्हा पण मारायचा, मारते पहिलेपासूनच तो. पण तुम्ही एक लाडा लागला. बर, आता ही प्रश्न विचारत नसते ती आहे बैल. समजा आता जयेश पाटील आहेत, सगळे महाराष्ट्रात परिचित, बैलगाडी मालक येणार, चालक येणार, सर्व लोक इथं असतात. आणि तुम्ही ह्यांच्या पाठीमागे एक आपण म्हणू काना म्हणून उभा असता, की सगळं व्यवस्थित देणं, व्यवस्थित सहकार्य करणं. तर काय सांगाल बैलगाड्याच्या नादाविषयी? काय सांगाल बैलगाड्याच्या नादाविषयी? म्हणजे बैल जरा म्हणजे शर्त्यांना जायचं असलं ना, आम्हाला म्हणजे वेगळाच आनंद असतो. पाल्याला जायच्या अगोदर म्हणजे, आणि जाताना पण असा वेगळाच आनंद असतो. आम्ही पूर्ण
म्हणजे सर्व त्यांना हातान देऊन आणि म्हणजे जाताना पण सांगतो का बैलाचा नीट नियोजन करा बरं शर्त्यांना. नीट नियोजन करायला सांगता. पण मला ही सांगा की तुम्ही बघितलंय का सोन्याला म्हणजे पळताना एखाद्या मैदानावर किंवा काय? मैदानावर नाही बघितलं आम्ही, टीव्हीला युट्यूबला बघतो. हा लाईव्ह. मी आता जयश्री त्यांना विनंती करणार आहे की तुम्हाला एकदा लाईव्ह न्यावं सोन्या बघताना. कसं आहे हो दावणीला तुमचं व्हिडिओ व्हायरल झालेत की तुम्ही त्याची असं नजर काढता, औषण करता, ओवाळता, भरपूर काय गोष्टी व्हिडिओ व्हायरल झालेत. तो क्षण कसा असतो? खूप आनंदाचा असतो तो क्षण आम्हाला. म्हणजे असं आमचं भाग्यच आहे, त्याची डिस्ट काढायला भेटतं, नजर काढायला भेटतो, औषध वगैरे करायला, म्हणजे त्याला लागलेलं पायाला ना त्याच्या औषध लावतो, म्हणजे लेप वगैरे आम्ही. बर, सोन्याचं नक्की असा कुठला गुण चांगला वाटतो सगळ्यात जवळचा आहे की त्याच्यामुळं स्पर्श होतं मनाला, असा कुठला एक गुण आहे सोन्याचा? त्याला म्हणजे असं बघतानाच त्याला बघायलाच म्हणजे आनंद होतं. तो कसा पण असून दे, म्हणजे असा नाही मारत लवकर तो टाप घातल्यावर, पण तो असा गेला तर मारतो. असं मला पण नव्हता मारत, पण आता काय माहिती. नाही समजा म्हणजे ठीक आहे कधी कधी होतं असं, पण ह्यांना मारत नाही, सगळ्यांना पुढं बी येऊन देत नाही, पण ह्यांना काय करत नाही. बर, तिकडं माहेर आहे, तिकडं काय चर्चा होती सोन्याच्या बाबतीत? तिकडं काय ते पण येतात, माझे भाऊ येतात शर्त्यांना, शर्यत असली बैलाची ना, मग ते येतात शर्त्यांना जायला, इकडे पण येतात बैलाला बघायला 4 दिवसात 8 दिवसात. काय तिकडचे आल्यानंतर भाऊ काय म्हणतात बैलाविषयी? काय म्हणतात? बैलाचा माझ्या भावाचा मुलगा आहे ना, त्याला पण खूप आवडतं बैल, तो पण बोलतोय घरी न्यायचा बैल सोन्या आपल्याला. घरी न्यायचा आहे. मग कधी असं झालंय का की तुमच्या भावाकुंड असं एखादं प्रपोजल आले की नाही माझे एक अशी ओळखीचं आहे ताई, तेवढं सोन्याला पायरा द्या वगैरे, कधी म्हणतोय असं? नाही, असं म्हणजे त्यांना फोन करतात, पण ते तेवढे याच्यात पडत नाही बैलाच्या, म्हणजे मागायला कसा मोठा बैल आहे, कुठलं पण बैलात घातल्यावर कसं हे होतं ना, मग तेवढं काही हे नाही करत ते. त्यांना फोन करतात पण दुसरी लोक का बैल पायऱ्याला द्या म्हणून, पण नाही तेवढं हे करत. बर, आता ही तर आपण चर्चा करतोय, पण अजून एक प्रत्येक स्त्रीला ह्या जबाबदारीतून जावं लागतं. कसं सांभाळता? म्हणजे मुलं असतील, त्याच्यानंतर अजून तिसरा मी म्हणेन तुमचा एक मोठा मुलगा मुलाप्रमाणेच आहे, कसं सांभाळता? सगळं फॅमिली सांभाळणं खूप अवघड आहे. कसं आमचं आता पहिल्यापासून आम्हाला सवय झाले, सगळं जसं माझं लग्न झालंय तिथपर्यंत तसं बैला तर आहेतच घरात, माणसं पण भरपूर येतीच असतात. मग आता त्याच्याने आम्हाला सवय पडले सर्व सांभाळायची, करायची. होय. बरं, तुम्ही म्हणताय सवय लागली, पण ह्याच्या जोडीला हे बी प्रश्न असतो ना की कधीतरी असं चिडचिड होत असेल, कारण माणसं भरपूर येतात, तुम्हाला काय काय करावं लागत असेल, जेवण असेल तर चिडचिड होत असेल की काय हे बैलगाड्यातलं क्षेत्र वगैरे, कधी असं वाटतं का? नाही, बैलगाड्याच्या क्षेत्रातलं ना काही वाटत, चिडचिड पण नाही होत, पण कधी कधी असं होते, म्हणजे येते कंटाळा कधी कधी भरपूर माणसं असल्यावर. त्याची तब्येत बरी नसली काय नसली, मग तरी माणसांना थोडं माहिती असतं काय काय नाही ते, तरी पण करावं लागतं. मग काय ह्या बैलगाड्याच्या जे क्षेत्र आहे, बैल धरलाय तुम्ही, महाराष्ट्राचा लाडका, सगळ्यात असा ताईत असणारा बैल, काय बैलगाड्या क्षेत्राविषयी काय वाटतं ताई? बैलगाड्या क्षेत्राविषयी म्हणजे हा बोला. बैलांची आवड आहेच आम्हाला सगळ्यांना, आमच्या मुलांना पण आहे, आम्हाला पण आहे, सगळ्यांनाच आहे आवड. काय दिलं पण तुम्हाला, म्हणजे कसं काय महाराष्ट्रात नाव केलंय त्यांनी बैलांनी आमचं, अजून काय पाहिजे? हा ना, कारण कसं होतं तुम्ही ज्यावेळेस सर्व लोक ओळखतात आम्हाला, त्याच्या नावानेच ओळखतात ना, तर कोण ओळखलं असतं. माहेरला गेल्यावर घरचे सोडून म्हणतात का सोन्याचं काय काय? घरचे सोडून बाहेरची माणसं अशी कधी भेटली ना, बैल तुमचा आहे असं विचारतात, बैल तुमचा आहे खूप पला, ते आमची मुलं वेडी झाल्यात त्याच्या याच्या, असं बोलतात ना आम्हाला. मित्रांनो, ताई पहिल्यांदा कॅमेरासमोर आलेत आणि सोन्याच्या खऱ्या मालकीण आहेत त्या, कारण तो मायेचा हात, एका स्त्रीचा हात सोन्यावर पडत असतो. खायला वगैरे तुम्ही कधी, आता आहेत भरपूर टीम आहे, पण तुम्ही वैयक्तिक अशी डिस्ट काढायला आलो काय, म्हणजे काय निमित्ताने आलो ना गोट्यावर, मग टाकतो खायला असं थोडं ना, लक्ष असतं म्हणजे. तर बघा ताईंचं लक्ष असतं, आणि जसं सांगितलं मायेचा हात सोन्यावर असतो, आणि म्हणून सोन्या ही त्या ताकदीनं त्यांना माया लावतो. तर ही बाजू महत्त्वाची आहे. ज्यावेळेस एखादा बैल पळतो ना, त्यावेळेस
अख्खं कुटुंब त्याच्या मागं उभं राहावं लागतं आणि कुटुंबापेक्षा त्या घरातील स्त्री किती महत्त्वाची आहे ह्याच्यावरून तो बैल घडत असतो. तर जयेश पाटील यांच्या घरातील हे आपण म्हणू कणा आहेत. आणि ताई तुम्ही एवढं बोलला त्यामुळे धन्यवाद. आम्ही सर्व लोकांच्या वतीनं असं प्रार्थना करतो सोन्याला चांगलं सांभाळा तिसऱ्या मुलाखत. धन्यवाद ताई.